येळकोट महाराष्ट्रातील तमाम धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला मिळावा या एका निरपेक्ष भावनेतून आणि मुखेड विधानसभा मतदारसंघाचा 2019 चा आमदार धनगराचा मुलगा व्हावा या भावनेतून मुखेडच्या या जिल्हा परिषद माध्यमिक मुलींच्या शाळेच्या प्रांगणामध्ये मंचावर उपस्थित असलेले आणि आता मार्गदर्शन करून गेलेले धनगर समाज आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याचे प्रणेते माननीय उत्तमरावजी जानकर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ माननीय ॲडव्होकेट शिवाजीराव हक्के साहेब व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर यशपालजी भिंगे माननीय संभाजीराव धुळगुंडे माजी अध्यक्ष नांदेड जिल्हा परिषद मुखेड पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील रावीकर डॉक्टर रामरावजी श्रीरामे प्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा धनगर समाजाचे नेते जिल्हा परिषदच्या सदस्य गंगाताई सुगावकर व्यासपीठावरती उपस्थित भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर आणि असंख्य तोला मोलाची माणसं व्यासपीठावरती उपस्थित आहेत पण त्याच्याही पेक्षा अति महत्वाची माणसं या प्रांगणामध्ये बसलेले माझे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि माझ्या माता भगिनींनो भारतीय जनता पार्टीचं सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये डोळ लावून बसलाय या महाराष्ट्रातला धनगर नेमकं काय करणार गेली 70 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनं धनगरांना फसवलंय मग भाजप शिवसेनेनं 5 वर्ष फसवलं तर काय होणार याच्यावरती विचार करत सरकार बसलाय धनगरांना आरक्षण द्यायचं का न द्यायचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सर्वे निगेटिव्ह आलाय की पॉझिटिव्ह आलाय धनगरांना सर्टिफिकेट द्यायचं का धनगरांची शिफारस केंद्राकडे पाठवून परत मोदींना निवडून द्या मग तुम्हाला 2019 नंतर आरक्षण देतो असं म्हणायचं त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मला या मुखेडच्या या मैदानातून सांगायचं आहे अरे भारतीय जनता पार्टीच्या सरकार मधल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या मंत्रालयाच्या मजल्यावरच्या प्रत्येक मंत्र्यानो या मुखेडच्या मैदानाकडे जरा लक्ष द्या या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून जाणाऱ्या तुषार राठोडांना मला सांगायचं आहे जे भाजपवाले तिथं मुंबईमध्ये बसलेले आहेत त्यांना तुम्ही जाऊन सांगा की माझ्या बुडाखालची सगळी आता वाळू सरकायला लागलेली धनगरांच्या पोरांनी ठरवलंय हेतून पुढच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलं ना तर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती स्वतःचा बाप जरी उभा राहिला तर त्याला मतदान करायचं आहे जर भाजपनं आपल्याला एसटीचा धाकला दिला नाही आणि जर माझी आई जरी भाजपच्या चिन्हावरती उभा राहिली तर मी भाजपला मतदान देणार नाही तुम्ही देणार का तुमच्या घरातलं कोण उभा राहिलं तर वर हात करून सांगा देणार का मग ती लोक हात करत नाही तुम्ही आमच्या बरोबर नाही का अरे सगळ्यांनी शपथ घ्या बिरोबाची खंडोबाची गोपीच्या आमदार होऊन एकटा प्रश्न मिटत नाही मी उद्या मंत्री झालो प्रश्न मिटत नाही मला झोपायला बंगला मुंबईमध्ये मिळेल फिरायला गाडी मिळेल माझ्या पाठीमागे पोलीस मिळतील शासनाचे पीए मिळतील मला झालेला तर पगार मिळेल पण समाजाचा प्रश्न मिटत नाही
1 2 3 4 आमदार मंत्री होऊन प्रश्न विचारताय तर धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा थाकला मिळाला तर या राज्यातून 35 विधानसभा सदस्य धनगरांची पोरं निवडून जाणार आहे. 90-92,000 मतदान मुखेडमध्ये असताना आपला आमदार होऊ शकत नाही. आरक्षण कशासाठी पाहिजे? अरे जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. अरे मग आम्ही 92,000 या मुखेड मतदारसंघामध्ये आहे तर मग आमचा आमदार का नाही? का तुम्हाला राग येत नाही? का तुमच्या तळपायची आग मस्तकात जात नाही? का तुमच्या डोक्यामध्ये छिनछिन्या येत नाही? का तुम्हाला राग येत नाही? अरे आजोबाचा, बापाचा, आईचा, बहिणीचा अपमान या व्यवस्थेने केलाय. मग तुम्हाला का वाटत नाही की आपला आमदार मुंबईच्या त्या विधानसभेमध्ये असावा? तुम्हाला का वाटत नाही जिथं कायदे बनवले जातात तिथं आपला लोकप्रतिनिधी असावा, आपला आमदार, आपला खासदार इथून असावा? हे तुम्हाला का वाटत नाही मित्रांनो? हे आपल्या गटातटांना पेटवून द्या. या समाजासाठी तुम्ही एकत्र या, पक्षपात सोडून द्या आणि 2019ला विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तयारीला लागा. जोपर्यंत तुम्ही राजकीय आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकाच लढणार नाही तोपर्यंत तुम्हाला या व्यवस्थेमध्ये मान सन्मान मिळणार नाही. या पार्टीत एकदा, त्या पार्टीत एकदा, या पार्टीला एकदा निवडून द्यायचं, त्या पार्टीला एकदा निवडून द्यायचं. हे धंदे आपल्याला आता करायचे नाही मित्रांनो. हे धंदे सगळ्याचा मोडीत करायचे. 31 ऑगस्टच्या हमखास मैदानावरच्या औरंगाबादच्या कार्यक्रमाच्या तयारीला आम्ही मुखेडमध्ये आलो होतो आणि याच रस्त्यावरती तुम्ही भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं, रस्ता रोकोचं आयोजन केलं होतं आणि त्याच दिवशी या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सभापतींच्या दालनामध्ये जी बैठक झाली आणि त्याच दिवशी कळला की 2019चा आमदार जर ठरवला तर मुखेडचा आपला होऊ शकतो. या राज्यात सगळ्यात पहिल्यांदा आमदार कुठला होईल सहजरित्या तर मुखेडचा होऊ शकतो. मित्रांनो तुम्ही फक्त मनामध्ये घ्या. पुढारी तर बोगस असतील आपले तर त्यांना सोडून द्या, त्यांच्या नजरा लागू नका. पुढाऱ्यांच्या वरती राजकारण तुम्ही करू नका. आपला जर पुढारी जातीवंत असेल, प्रामाणिक असेल, समाजासाठी काम करणार असेल तर निश्चितपणे त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. आणि जर पुढारी बोगस असेल तर त्याला खोल खड्ड्यात घाला, त्याच्या नादाला लागू नका. कारण तुम्ही ठरवा, 100% ठरवा. सर्टिफिकेट तर आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. महाड ते मुंबई आपण रॅली काढतोय. तुम्ही सगळं बघितलं. हे आंदोलन पुकारल्यानंतर मी भाजपमध्ये काम करत होतो. भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती मी 2014ची आमदारकीची निवडणूक लढलोय. मी 2014ला आमदारकीला पडलोय. आटपाडीत पंचायत समितीवरती आमची भाजपच्या चिन्हावरती सत्ता आहे. माझे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर सांगली जिल्हा परिषदला सभापती आहेत. मग काय लोकांना वाटलं की हे का बाहेर पडले, त्यांना काय मिळालं नाही का, त्यांना काय ढापायचंय का, त्यांना काय हाणायचंय का, त्यांना काय आमदारकी खासदारकी महामंडळ पाहिजे का? मित्रांनो असे अनेक प्रश्न मला राज्यामध्ये विचारले गेले. पुण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला. औरंगाबादच्या खास मैदानावरती न भूतो न भविष्यतो या मराठवाड्याच्या भूमीमध्ये क्रांती झाली. लाखोचा जनसागर औरंगाबादच्या खास मैदानावरती उपस्थित झाला आणि 16 ऑक्टोबर 2018ला आरेवाडीच्या बिरोबा बरामध्ये पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलांच्या उपस्थितीमध्ये 8-9 लाख लोकांचा मेळावा झाला. आणि त्या दिवशी या भाजपच्या सरकारच्या लक्षामध्ये आलं अरे धनगराचा येडा राहिलेला नाही. ज्या दिवशी या भाजपच्या लक्षामध्ये आलं धनगरांचा गंडवणं सोपं राहिलं नाही. धनगरांना काहीतरी सांगावं आणि वेड्यात काढावं. आता अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती राहिली नाही. आज मी तुमच्या आरक्षणावरती बोललोय. मी जर उद्या तुम्हाला फसवायला लागलो तर तुमच्या एका मिनिटात लक्षात येतंय तुम्ही माझी सुद्धा माती करायला मागे पुढे बघणार नाही. इतकं तुम्ही हुशार झालाय हे सरकारला माहित होतं. मित्रांनो सरकारला वाटायचं धनगर समाज आता साधा भोळा आहे,
एकदा शब्द दिला तर ठामपणे उभा राहतो. अरे आम्ही इमानदार आहे. आम्ही एकदा बाजू घेतली तर ठामपणे बाजू घेतो. 2014च्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सरकारला वाटलं नव्हतं की धनगर विरोधामध्ये जाईल. बारामतीकरांना वाटलं नव्हतं धनगर आपल्या विरोधामध्ये मतदान कराल. तर ज्या दिवशी बारामतीमध्ये पंढरपूर ते बारामतीची रॅली झाली आणि बारामतीमध्ये लाखो लोक आली आणि त्या दिवशी लोकांनी ठरवलं हे सरकार करायचं आहे. आणि मग ज्या दिवशी सरकार सत्तेत गेलं त्या दिवशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले म्हणले धनगरांच्यामुळे सत्ता गेली. आणि जे सरकार सत्तेमध्ये आलं ते म्हणलं आम्ही धनगरांच्यामुळे सत्तेमध्ये बसलोय. अरे जर तुम्ही आमच्यामुळे सत्तेमध्ये बसत असाल, आमच्यामुळे या महाराष्ट्राची सत्ता कधी नवं ते कमळाला मिळाली असेल तर मग का तुम्ही आमचा सर्टिफिकेट देत नाही? 2 मंत्री धनगरांना दिले, त्यांना अधिकार तुम्ही किती दिले? अरे महसूल मंत्री करा, गृहमंत्री करा, बांधकाम मंत्री करा, सहकार मंत्री करा, कृषी मंत्री करा. धनगरांना काय नॉलेज नाही का? धनगर काय प्रशासन चालवू शकत नाही का? अरे अहिल्या देवीचे आम्ही वारसदार आहोत. नॉन करप्ट सरकार आम्ही चालवू शकतो. अहिल्या देवीचे आम्ही वारसदार आहोत. कुणावरती अन्याय न होईल अशा पद्धतीचं न्यायदान आम्ही देऊ शकतो. मग तुम्ही महाराष्ट्रातल्या या सत्तेचा वाटा तुम्ही 40-45 जण मंत्री आमच्यामुळे झाला आणि आम्हाला 2 मंत्री दिले, तेही बिनअधिकाराचे मंत्रीपद दिलं. हे महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराला कळत नाही का? 2019ला जेव्हा या महाराष्ट्रामध्ये सरकार येईल ते कुणाचं येईल, पण त्या सरकारमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये निम्मा मंत्री आपला असला पाहिजे. त्यासाठी लढाईला मित्रांनो, ज्या दिवशी आपल्या हातामध्ये एसटीचा दाखला पडेल त्या दिवशी मुखेडवाल्यांना काय मिळणार आहे? काय मिळणार आहे मित्रांनो? मुखेड मतदारसंघ पहिल्यांदा आरक्षित होणार आहे. होणार आहे का नाही? अशोक पाटील विरुद्ध भाऊसाहेब पाटील. किती बी लढा तुम्हीच होणार. आरक्षण मिळाल्यानंतर हे होऊ शकतं. आरक्षण मिळाल्यानंतर 35 विधानसभा मतदारसंघ भाग्य होणार आहे. किती बी लढा मग तेव्हा आम्ही टेन्शन तुम्हाला देणार नाही. तुम्ही जरा कोणतं निवडून जाईल कुठल्याही पार्टीतला. पण 2019ला तुम्ही एक वोट बांधा. एकच उमेदवार उभा राहायला पाहिजे. त्याचा पक्ष बघू नका, त्याचा गट बघू नका, त्याचा नेता बघू नका. पण त्या मंत्रालयात जाताना तुमचा एक माणूस आहे, तिथं मंत्रालयाचं तोंड दक्षिणेकडे का उत्तरेकडे आहे. मुख्यमंत्री बसतात कुठं, सहकार मंत्री बसतात कुठं, कृषी मंत्री बसतात कुठं? अरे आपल्याला कधी कळणार? आपण तलाट्यात आणि सर्कल मध्ये आणि तहसीलदारातच दुखतोय. आपण ते मंत्रालय कुठं बसतोय तिथं जायचं स्वप्न कधी बघणार? हे स्वप्न तुम्ही उराशी बाळगलं पाहिजे आणि आपली राजकर्ती जमात झाली पाहिजे. होणार का नाही राजकर्ती जमात? का कार्यक्रमात आले होय राजकारण काय बोलू नको? काय कीर्तनाचा कार्यक्रम आहे का आपला? जी पोरं शिकतायत माझ्या आयानो त्याला शिकवा. त्यांना क्लास अधिकारी करा. त्यांना तहसीलदार, प्रांत कलेक्टर, PI, DYSP, SP करा. तुम्ही मनामध्ये ठरवा 1 एकर जमीन विकायला लागली तर चालेल, पण माझा पोरगा माझ्या घराकडे येताना पिवळ्या दिव्याच्या गाडीत आला पाहिजे हे माझ्या आयाने ठरवा. जे पोरं नोकरी करतात त्यांनी नोकरी करा. जी पोरं व्यवसाय करतात त्यांनी व्यवसाय करा. तर जी पोरं गोपीचंद पडळकर सारखी फकीर म्हणून फिरतात त्यांनी राजकारण करा. राजकारण करा. हे राजकारण कुठलं करा? ग्रामपंचायतचं नव्हे. हे राजकारण कुठलं करा? चुलत्या विरुद्ध भाऊ, भावाविरुद्ध भाऊ, चुलत्या विरुद्ध पुतण्या, आई विरुद्ध मुलगी. हे राजकारण करू नका. गावगाड्यातल्या राजकारणाला तिलांजली द्या. त्या राजकारणानं भाऊभाऊकीमध्ये भांडणं लागतात. जाती जातीमध्ये तेढ निर्माण होते. भावाभावामध्ये रक्ताची नाती तुटतात. त्या राजकारणामध्ये अडकू नका. पंचायत समितीसाठी मारामारी करू नका. पंचायत समितीचे अधिकार खाली दिलेले आहेत. सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं महत्व कमी झालंय. ग्रामपंचायतचे अधिकार वाढवले. तुम्ही लढाईची निवडणूक आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढा. जोपर्यंत तुम्ही आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचार करणार नाही. म्हणून जे खासदारकी आणि आमदारकीतून लढतील
त्यांच्या पाठीमागात तुम्ही ठामपणे उभा राहायला पाहिजे. एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मुंबई महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळे इथून मुंबईकडे चालत जायचं आहे. कोण कोण येणार त्या कार्यक्रमाला? तुम्ही फक्त आता 7 दिवस समाजासाठी द्यायचे आहेत. तिथे गुरं जे जे घेता येईल ती घेऊन या. या महाराष्ट्रामध्ये कधी असं आंदोलन झालं नसेल. या मुंबईकरांना धनगराच्या चाली रीती रूढी परंपरा कधी बघितल्या नसतील. ते आपल्याला मुंबईकरांना दाखवायचं आहे. तुम्ही फक्त मित्रांनो समाजासाठी 7 दिवस वेळ द्या. हा गोपीचंद पडळकर उरलेलं आयुष्य समाजासाठी देईल. 7 दिवस द्या. हे राजकारण कसं बदलतंय ते तुम्ही बघा. 8 मार्चला पिक्चर येतोय. तुम्हाला प्रचार करायची गरज भासणार नाही. गावात गेल्यावर सोनाराचं पोरग सुद्धा म्हणाल मी आमदाराला पाठणार आहे. गावातला वराचं पोरग गेलं तर म्हणाल मी कुणाचं ऐकत नाही, मी आता राजकारण करणार आहे. जे जे 70% समाज या राज्यामध्ये राहतो या सगळ्यांना एक करायची जबाबदारी धनगराच्या धोरणात तुमची आहे. जे प्रस्थापित आपल्या मतावरती निवडून गेले, अरे जे इंग्रजांना जमलं नाही, जे मोगलशाहीला जमलं नाही, जे निजामशाहीला जमलं नाही, ते लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाहीनं या महाराष्ट्रावरती अन्याय केला. या घराणेशाहीला काढायची जबाबदारी आपली आहे. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, हे जे राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते आपल्याला नेस्त नाबूद करायचं आहे. मग त्याचा पक्ष कुठला आहे, त्याची पार्टी कुठली आहे, त्याचा गट कुठला आहे, त्याचा तट कुठला आहे, हे आपल्याला बघता कामा नये. अरे 70 वर्षामध्ये आरक्षण असताना आम्हाला दिलं नाही असताना, अरे तुम्ही सवर्णांचं आरक्षण डिक्लेअर केलं, कुणी मोर्चा काढला होता, कुणी मागणी केली होती? भाजपच्या केंद्रातल्या सरकारला माहित होतं सवर्णांना जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही निवडून येऊ शकत नाही. अरे आम्ही एवढे मोर्चे काढतोय, आंदोलन काढतोय, पोरांची आत्महत्या करतायत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेलं आरक्षण तुम्ही आम्हाला देत नाही. याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट कुठे असू शकते? आणि हे आरक्षण देऊ नये म्हणून 4 भिंतीच्या आतमध्ये सगळे पक्ष एकत्र आहेत. काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, सेनावाले, भाजपवाले धनगरांना आरक्षण देऊ नका. कारण काय, जर धनगरांना आरक्षण दिलं तर यांचं राजकारणाचं दुकान बंद पडतंय म्हणून तुम्हाला आरक्षण देत नाही. तुम्हाला जर आरक्षण दिलं आणि 35 पोरं विधानसभेमध्ये गेले तर यांना या महाराष्ट्रामध्ये मनमानी कारभार करता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करता येत नाही. म्हणून हे तुम्हाला आरक्षणापासून डावलतायत मित्रांनो. म्हणून राष्ट्रवैर्याचे आहेत हे शेवटचे 2 महिने फार महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. दुसरं काय काम करू नका. आरक्षण मिळण्यानं काय होणार आहे? अट्रॉसिटी सारख्या कायद्याचं संरक्षण मिळणार आहे. गावगाड्यामध्ये जे तुमच्यावरती अन्याय अत्याचार करतायत त्यांच्यावरती तुम्हाला कायद्यानं संरक्षण मिळणार आहे. 10वी शिकलेलं पोरग मास्तर होणार आहे, 12वी शिकलेलं पोरग तलाठी होणार आहे, पदवीधर झालेला प्रत्येक पोरगा क्लास 1 अधिकारी होणार आहे मित्रांनो. म्हणून हे सर्व तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहे. धनगर समाजाच्या गोरगरिबाची शेवटची चूक पेटवणार हे आंदोलन आहे. धनगर समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी फक्त आणि फक्त एसटी दाखल्याची गरज आहे मित्रांनो. म्हणून ही सर्व करा, या चळवळीमध्ये योगदान द्या. हा कार्यक्रम काही चुकाचुकी झालेला नाही. यासाठी तुम्ही वर्गणी दिलेली आहे, यासाठी तुम्ही पैसा दिलाय, यासाठी व्यासपीठावरती अनेक कार्यकर्त्यांनी वेळ दिलाय. हे स्टेज चुकानं उभा राहत नाही मित्रांनो. याची जाणीव असलेला हा गोपीचंद पडळकर आहे. जे हा स्टेज तुम्ही तर मारलाय, ते पैसे तुम्ही वर्गण 100, 500, 2000, 5000, 10,000 दिले, ते तुमची वर्गणी वाया जाणार आहे मित्रांनो. आणि माझ्या माता भगिनीनो, तुम्ही जी वर्गण दिलेले आहे ते वर्गण शेवटच्या पोराला एसटीचा दाखला देईल आणि मुखेड आणि नांदेड लोकसभा आणि विधानसभेमध्ये बदल केल्याशिवाय ही लोक राहणार नाही. एवढं या निमित्तानं बोलतो. तुम्हाला मी मनापासून मानाचा जय मल्हार करतो. इतक्या संख्येनं तुम्ही तो उपस्थित राहिला. अख्खा महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय. अरे मुखेडमध्ये लाखो लोक गोळा झाले, तुम्ही कुठे घरामध्ये झोपलाय? नोकरदारांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, अरे आज दिवस या चळवळीसाठी द्या. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना